स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आमच्या टेलिग्राम चॅनलवर दिलेल्या पूर्वसूचनेप्रमाणे आज आम्ही मराठी 60, 80, 100, 120 ह्या स्पीडचे डिक्टेशन देणार आहोत. प्रत्येक डिक्टेशन झाल्यानंतर 1.5 मिनिटांचा गॅप असेल. त्या 1.5 मिनिटामध्ये पुढच्या डिक्टेशनच्या तयारीसाठी पेन्सिल शार्प वगैरे करून घ्यायचे आहे आणि तसेच वरच्यावर घेतलेल्या डिक्टेशनवर नजर फिरवायची आहे. आता देण्यात येणारे 4ही डिक्टेशन हे जुन्या झालेल्या प्रश्नपत्रिकामधील असतील आणि ह्याची कोणतीही PDF आम्ही तुम्हाला देणार नाहीत. पण डिक्टेशन देण्याअगोदर त्या पॅसेजेसमधील अवघड शब्द आधी सांगणार आहे आणि त्यानंतर डिक्टेशन घेणार आहे. तत्पूर्वी ज्यांनी आमचा चॅनल नवीन बघत असाल तर त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नये. तसेच आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसतील त्यांनी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. वरून तुम्ही तो चॅनल जॉईन करू शकता. त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळे नोटिफिकेशन्स देत असतो. 4ही डिक्टेशन झाल्यानंतर आजचे हे डिक्टेशन कसे होते हे कमेंटमध्ये कळवावे. तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नये. चला तर मग जास्त वेळ न घेता डिक्टेशनला सुरुवात करूया. प्रथम 60 शब्द प्रति मिनिटचा डिक्टेशन होईल. त्यासाठी सर्वजण तयार रहा. त्या 10 सेकंदानंतर डिक्टेशनला सुरुवात होईल. ह्या पॅसेजमधील अवघड शब्द लिहून घ्या. वर्धापन, धडाकेबाज, औद्योगिक, परिचयाचा, विश्लेषण, हिरवळीवर, पार्श्वभूमी. झाले एवढेच शब्द आहेत. आता डिक्टेशनसाठी तयार रहा. बी रेडी, स्टार्ट. मित्रहो, परिच्छेद. बँक वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी आपण काही उपयुक्त कार्यक्रम करीत असतो. या वर्षीचा वर्धापन दिन बँक अशा रीतीने पण धडाकेबाज पद्धतीने साजरा करणार आहे. बँकेने आपल्या औद्योगिक व व्यापारी ग्राहकांच्या परस्पर भेटीचा व परिचयाचा एक कार्यक्रम बोट क्लब येथे आयोजित केला होता. बँकेच्या सर्व शाखांमधील औद्योगिक व व्यापारी ग्राहकांचा कच्च्या पक्क्या मालाची, मशिनरीची गरज समजून भागवली जावी व अशा तऱ्हेने बँकेच्या ग्राहकांचे एक कुटुंब तयार व्हावे या उद्देशाने
सदरहू मेळावा आयोजन करण्यामागे संचालक मंडळ व व्यवस्थापनाचा हेतू होता. त्याचबरोबर बँकेच्या सेवाबाबत, कर्ज विश्लेषण पद्धतीबाबत, ग्राहकांच्या अडचणी, सूचना, तक्रारी व्यवस्थापनाला समजावाव्यात, हाही उद्देश होता. परिच्छेद सायंकाळी ठीक 6 वाजता बोट क्लबच्या हिरवळीवर प्रतिनिधी जमू लागले. निसर्गाची सुंदर पार्श्वभूमी, हवेतील सुखद गारवा अशा उत्साही वातावरणात आणि मग एकमेकांशी परिचय झाल्यावर बँकेच्या कुटुंब विश्वातील माणसे एकमेकांना भेटल्यामुळे मेळाव्याला अधिकच रंगत चढली. उपस्थित प्रतिनिधींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक, औद्योगिक विभाग प्रमुख यांनी त्यांचे स्वागत केले. बँकेचा सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होता. त्यानंतर या मेळाव्याचे रूपांतर सभेमध्ये झाले. स्टॉप. अशा प्रकारे आजचा हा पहिला डिक्टेशन झालेला आहे. ह्यानंतर आता 1.5 मिनिटांचा गॅप असेल आणि त्यानंतर पुढच्या डिक्टेशनचे अवघड शब्द दिले जातील आणि डिक्टेशन घेतले जाईल. पुढच्या डिक्टेशनसाठी पेन्सिल शार्प करून घ्या. तसेच आत्ता झालेल्या डिक्टेशनच्या आउटलाईन तपासा. पुढच्या 20 सेकंदांनी डिक्टेशनचे अवघड शब्द दिले जातील. अवघड शब्द लिहून घ्या. परक्याचे, म्हातारपणाचा, गैरसमज, ओढा, फरफट, निमूट, बाजीराव, उच्च शिक्षण, कर्तृत्व, विवाह, दिलासादायक, पगडा, स्त्रीभ्रूण, अत्याचार, अनभिज्ञ,
जगजागरण, पथनाट्य अवघड शब्द झालेले आहेत. आता 10 सेकंदांनी डिक्टेशनला सुरुवात होईल. बी रेडी, स्टार्ट. मुलगी हे परक्याचे धन आहे. मुलगा हा वंशाचा दिवा आहे. म्हातारपणाचा आधार म्हणून मुलगाच हवा असे गैरसमज समाजात आजही मोठ्या प्रमाणावर आहेत. विशेषतः ग्रामीण भागात या विचारांचा मोठा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे मुलगाच हवा असा अनेकांचा आग्रह असतो. साहजिक मुलगा होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहण्याकडे ओढा आढळतो. परंतु यात संबंधित स्त्रीची किती फरफट होते, तिचे कसे हाल होतात याचा विचारच केला जात नाही. तीही बिचारी सारे जाच निमूट सहन करत राहते. बाजीरावला 5 मुली असण्यामागे हीच मानसिकता कारणीभूत असणार आहे. वास्तविक आज मुली मोठ्या संख्येने उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करत आहेत. विवाहानंतर आई वडिलांचा व्यवस्थित सांभाळ करणाऱ्या मुलींचीही संख्या कमी नाही. परंतु हे दिलासादायक चित्र साऱ्यांसमोर येत नाही. साहजिक जुन्या विचारांचा पगडा कायम राहतो. आणखी एक बाब म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या. स्त्रियांवरील अत्याचार या संदर्भात कठोर कायदे करण्यात आले आहेत. परंतु त्याबाबतची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचली का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या महत्त्वाच्या गोष्टींबाबत अनभिज्ञ असणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे अंशाकडून स्त्रीभ्रूण हत्या किंवा स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रयत्न होण्याची शक्यता वाढीस लागते. समाजाच्या सर्वांगीण बदलात शिक्षणाचा वाटा अतिशय महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्या किंवा मुलगा-मुलगी भेदाभेद या संदर्भात शिक्षणाद्वारे व्यापक प्रमाणात जगजागरण केले जायला हवे. राष्ट्रीय सण वा उत्सवाच्या विशेष दिनाच्या निमित्ताने रॅली, पथनाट्य याद्वारे सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात येतो. परंतु केवळ अशा प्रयत्नांवर समाजात संपूर्णतः वा अपेक्षित परिवर्तन घडेल असे म्हणता येत नाही. त्यासाठी अशा उपक्रमामध्ये संघटनेचे योगदान मोलाचे ठरते. परंतु त्यांना या संदर्भात विशेष प्रशिक्षण दिले जाण्याचीही आवश्यकता आहे. स्टॉप. अशा प्रकारे 80 शब्द प्रति मिनिटचा डिक्टेशन झालेला आहे.
स्टार्टिंगला थोडा स्पीड कमी होता. ह्यानंतर आता 1.5 मिनिटांचा गॅप असेल आणि 100 शब्द प्रति मिनिटचे अवघड शब्द दिले जातील. शंभर शब्द प्रति मिनिटचे अवघड शब्द लिहून घ्या. अविकसित, मागासलेपणा, समतोल, भविष्य काळात, रहिवाशामध्ये, भ्रातृभाव, दृढ, सुबत्तेसाठी, विद्युत, अभियांत्रिकी, पेट्रोलियम, वस्त्रोद्योग, अन्नपदार्थांचे, युद्ध सामग्रीचे, लष्करी सामग्रीचे, अविभाज्य, चेहरा मोहरा, साखर कारखाने, कार्यक्षम, संस्थापकांनी, अहमदनगर, पथदर्शक, धर्तीवर. आता 10 सेकंदांनी डिक्टेशनला सुरुवात होईल. बी रेडी, स्टार्ट. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1960 साली झाली. त्यावेळी राज्यात विकसित भागाबरोबर काही अविकसित क्षेत्रांचाही समावेश करण्यात आला होता. अविकसित क्षेत्रांचाही समावेश करण्यात आला होता. अविकसित भागांचा मागासलेपणा दूर करून राज्यातील सर्व विभागांचा विकासाचा समतोल साधण्याचे ठरविण्यात आले व त्यासाठी विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्याची गती वाढविणे आवश्यक आहे. विकासाचा हा असमतोल मागास भागांसाठी विकास मंडळे स्थापून दूर करावयाचा की अन्य कोणत्या प्रकारे हे उद्दिष्ट साध्य करावयाचे असा प्रश्न निर्माण झाला असून नजीकच्या भविष्यकाळातच या प्रश्नाचा उलगडा होईल. दरम्यानच्या काळात राज्याच्या विविध विभागांतील रहिवाशांमध्ये भ्रातृभाव व एकतेचे बंध अधिक दृढ व्हावेत यासाठी शासनातर्फे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत.
कारण त्यामुळेच संपत्तीचे समान वाटप होण्यास मदत होते. महाराष्ट्र राज्यासारख्या देशातील एका अग्रेसर राज्याने संपूर्ण देशाच्या सुबत्तेसाठी प्रयत्नशील व्हावे हे योग्यच आहे. रसायने, विद्युत व अभियांत्रिकी मालाचे उत्पादन, त्याचप्रमाणे पेट्रोलियम पदार्थांचे उत्पादन, वस्त्रोद्योग, प्लास्टिक व इतर वेगवेगळ्या अन्नपदार्थांचे उत्पादन अशा राज्याच्या मोठ्या प्रमाणावरील औद्योगिक उत्पादनामुळे देश मजबूत व समृद्ध होण्यास सहाय्य होत आहे. एवढेच नव्हे तर राज्याचा औद्योगिक पाया मजबूत असल्यामुळे व येथे असलेल्या मूलभूत सोयीमुळे भारताच्या संरक्षणासाठी सैन्याला लागणारे युद्धसामग्रीचे उत्पादनही राज्यातील लष्करी सामग्रीचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येते. महाराष्ट्र राज्य देशाचा एक अविभाज्य घटक असून देशाचे जीवन समृद्ध करण्यासाठी अविरत झटत आहे. कृषी व उद्योग या दोन क्षेत्रातील समन्वयामुळे महाराष्ट्रात कृषी औद्योगिक समाजाची निर्मिती झाली आहे. राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. साखर कारखाने हे तेथील विकासाची महत्त्वाची केंद्रे बनली आहेत. परिच्छेद राज्यातील ग्रामीण भाग स्वयंपूर्ण केंद्रे बनवली असे स्वप्न महाराष्ट्र राज्याच्या संस्थापकांनी राज्य स्थापनेच्या वेळी पाहिले होते. आता हे स्वप्न लवकरच साकार होईल. स्वयंपूर्ण खेड्याचे स्वप्न जसजसे प्रत्यक्षात येऊ लागले तसतसे खेड्यांतून मोठ्या शहराकडे येणारे माणसांचे लोंढे कमी होतील व मोठ्या शहरातील अधिक लोकसंख्येचा ताणही कमी होईल. प्रशासन यंत्रणा अधिक कार्यक्षम व परिणामकारक करण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षी विविध प्रयत्न करण्यात आले. अहमदनगर येथे सुरू केलेल्या या संबंधीच्या एका पथदर्शक प्रकल्पाच्या धर्तीवर हे प्रयत्न करण्यात येत आहेत. अशा प्रकारे मराठी 100 शब्द प्रति मिनिटचा डिक्टेशन संपलेला आहे. आता ह्यानंतर 1.5 मिनिटांचा गॅप असेल आणि मराठी 120 शब्द प्रति मिनिटचे अवघड शब्द सांगितले जातील. आणि आजचे हे 4ही डिक्टेशन हे जुन्या प्रश्नपत्रिकामधील आहेत. त्यामुळे सर्वांनी याची चांगली तयारी करावी. मराठी 120 शब्द प्रति मिनिटचे अवघड शब्द लिहून घ्या. विधानसभा, विधान परिषद, बिनविरोध, प्रतिवर्षी, मजर दर मजल, भाकरी, गोरगरीब,
चरितार्थ, कोट्यावधी, स्त्री पुरुष, लहान मोठा, जातपात, गुण्यागोविंदाने, पाणवठा, बिनभोभाटपणे, सुलभरित्या, लोंढा, स्फूर्ती, रोजगार हमी योजना. एवढेच शब्द आहेत. आता 10 सेकंदांनी डिक्टेशनला सुरुवात होईल. बी रेडी, स्टार्ट. कायद्याने कामाचा हक्क मंजूर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. विधानसभा आणि विधान परिषदेत रोजगार हमी योजनेचे विधेयक बिनविरोध एकमताने संमत करण्यात आले. या गोष्टीला 14-15 वर्षांचा कालावधी लोटला. सुरुवातीलाच नदीचा उगम जसा छोट्या स्वरूपात असतो आणि पुढे पुढे हा प्रवाह मोठा होऊन त्याचे विशाल पात्रामध्ये रूपांतर होते, तशीच वाटचाल रोजगार हमी योजनेची झाली आहे. सुरुवातीला प्रतिवर्षी 2 कोटी रुपयांची तरतूद केली गेली. पुढे 5 कोटी, 10 कोटी, 50 कोटी, 100 कोटी प्रतिवर्षीची मजल दर मजल गाठीत सध्या 400 कोटी रुपयांची तरतूद या योजनेवर करण्यात येते. एवढी मोठी योजना राबविताना शासनाने मिळवलेले यश हे निश्चितच राज्याला अभिमान वाटावे अशा प्रकारचे आहे. परिच्छेद. या योजनेतून गरीब माणसाला रोजगाराची हमी मिळाली. त्या हमीतून त्याला हक्काची भाकरी मिळू लागली. लक्षावधी गोरगरीब या योजनेच्या कामावर हजेरी लावून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ स्वाभिमानाने चालवू लागले. त्यातून श्रमाची प्रतिष्ठा वाढली. या श्रमातून, घामातून उत्पादक स्वरूपाची हजारो लहान मोठी कामे पूर्ण करण्यात आली. कोट्यावधी रुपयांच्या योजना पूर्ण झाल्याने ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याची फार मोठी कामगिरी या योजनेद्वारे झाली. स्त्री पुरुष, लहान मोठा, जातपात इत्यादी भेदभाव आपोआप गळून पडले. सर्वजण एकाच प्रकारच्या कामावर गुण्यागोविंदाने घाम गाळू लागले. एक गाव एक पाणवठा हे तत्त्व रोजगार हमी योजनेवर बिनबोभाटपणे राबविले गेले. सामाजिक अभिसरणाचा हा महान कार्यक्रम सहज सुलभरित्या कार्यान्वित झाला. खेड्यात रोजगार उपलब्ध झाल्यामुळे शहराकडे जाणारा लोकांचा ओंढा थांबवण्याचे काम हमी योजनेमुळे मोठ्या प्रमाणात झाले. पुढे देश पातळीवर वेगवेगळ्या राज्यातून याच योजनेतून स्फूर्ती व प्रेरणा घेऊन या स्वरूपाच्या योजना अंगीकारण्यात आल्या. अशी ही उत्पादक स्वरूपाच्या कामांच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्यात समर्थ असणारी एक रामबाण प्रभावी योजना आहे. परिच्छेद. या योजनेची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकारने प्रथमपासून प्रयत्न केले. सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये उत्पादक स्वरूपाचे कोणते ना कोणते काम उपलब्ध होते. पुढे पुढे स्थानिक पातळीवर असणारी अशी कामे पूर्ण झाली. स्वाभाविकपणे काही गावामध्ये अशी कामे संपल्याने त्या गावात मजुरांना शेजारच्या 5 ते 8 किलोमीटर अंतरावरील कामावर जाण्याची पाळी आली. आता काही विभागामध्ये अशी
जवळच्या गावातील कामेही संपली आहेत. त्यामुळे अगदी गरजू असणारे अथवा ज्यांचे पोटच रोजगार हमी योजनेवर अवलंबून आहे असेच लोक या कामावर येतात. काही लोकांना कामाची गरज असूनही जवळ काम नसल्याने ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. स्टॉप. अशा प्रकारे आज 4ही डिक्टेशन झालेले आहेत आणि हे डिक्टेशन्स कसे होते त्याबद्दल सर्वांनी कमेंट करावे. तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच प्रकारे इंग्लिशचे सुद्धा डिक्टेशन आम्ही घेणार आहोत. सुद्धा सर्वांनी दिलेल्या टायमेवर उपस्थित राहावे. आतापर्यंत आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे डिक्टेशन घेत आहोत. यापूर्वी घेतलेल्या डिक्टेशन्सची स्वतंत्र प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे. साठी सर्वांनी एकदा प्लेलिस्ट चेक करून घ्या. त्या स्वरूपाचे डिक्टेशन एकाच फोल्डरमध्ये तुम्हाला मिळून जातील. ज्यांनी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्यावरून तुम्ही तो जॉईन करू शकता किंवा टेलिग्रामच्या सर्च बारमध्ये लहान लिपीत @steno महाराष्ट्र असे लिहिल्यास आमचा तो चॅनल दिसेल. त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळी माहिती देत असतो. आणि आज आम्ही इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.